गुड मॉर्निंग. आपण 12th स्टँडर्ड मॅथ पार्ट 2 चॅप्टर 1 एक्सरसाइज 1.2 आणि एक्झाम्पल चालू आहे आपलं थर्ड. बोर्डवर लिहिलेलंच आहे मी. बघा काय एक्झाम्पल ते बघा. आधी एक्झाम्पल लिहून घ्यायचं. ट्रू डिस्काउंट ऑन द सम ड्यू. ट्रू डिस्काउंट ऑन द सम ड्यू 8 month. Hence at 12% per annum ₹560. म्हणजे तुम्हाला ट्रू डिस्काउंट ऑन द सम ड्यू 8 month म्हणजे ट्रू डिस्काउंट दिला आहे, प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. मग काय दिलेलं आहे ते आधी लिहून घेऊ आपण. ट्रू डिस्काउंट दिलेला आहे 8 month म्हटलंय म्हणजे नंबर ऑफ एन ची व्हॅल्यू किती आहे 8 month. मग त्याला कन्व्हर्ट करूया आपण 8/12 इयर. एका वर्षाचे महिने किती 12 म्हणून 8/12. हेन्स ऍट 12% पर एनम आर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर ची व्हॅल्यू. आर ची व्हॅल्यू तुमची 12%. त्यानंतर इज ₹560 म्हणजे ट्रेड डिस्काउंट तुमचा 560 आहे. ट्रेड डिस्काउंट 560 त्याला 8 महिन्याला 12% इंटरेस्ट. फाइंड द सम ड्यू. आपल्याला काय फाइंड करायचं आहे सम ड्यू म्हणजे एसडी मिसिंग आहे प्रॉब्लेम मध्ये. प्रेझेंट वर्थ ऑफ द बिल पीडब्ल्यू पण मिसिंग आहे. दोघी व्हॅल्यू मिसिंग आहेत. मग आपला जो फॉर्म्युला आहे एसडीचा आधी तो लक्षात घ्या. एसडी इज इक्वल टू पीडब्ल्यू प्लस ट्रेड डिस्काउंट हा फॉर्म्युला आहे. सम ड्यू असेल तुमच्याकडे, ट्रू डिस्काउंट असेल तर पीडब्ल्यू फाइंड करता येईल. पण इथे दोघं पण मिसिंग आहे त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येणार नाही. आता दोन पैकी आपल्याला एक फाइंड आउट करावं लागेल. मग आपल्याकडे अजून एक टीडीचा फॉर्म्युला आहे. आधी साईडला असं लिहून घ्यायचं कोणते फॉर्म्युले आहे आपल्याकडे, कोणते यूज होतील. मग ट्रू डिस्काउंटचा एक फॉर्म्युला आहे पीडब्ल्यू इंटू एन इंटू आर अपॉन 100. हा ट्रू डिस्काउंटचा एक फॉर्म्युला आहे. पीडब्ल्यू इंटू एन इंटू आर अपॉन 100. मग इथे जर आपण ट्रू डिस्काउंटची व्हॅल्यू इथे इनपुट केली, एन ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, आर ची व्हॅल्यू आहे 100 आहे, ती इथून काय फाइंड होईल पीडब्ल्यू. पीडब्ल्यू मिळाला या फॉर्म्युल्यात किंमत टाका. पीडब्ल्यू आणि ट्रू डिस्काउंटची ऍडिशन करा तुम्हाला सम ड्यू मिळेल. मग चला सॉल्व्ह करू आपण. ट्रू डिस्काउंट इज इक्वल टू आधी फॉर्म्युला लिहून घ्यायचा पीडब्ल्यू इंटू एन इंटू आर अपॉन 100 इज इक्वल टू ट्रू डिस्काउंट तुम्हाला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये 560. पीडब्ल्यू मिसिंग आहे फाइंड करायचं आहे इंटू एन ची व्हॅल्यू तुमची 8/12 आहे मल्टिप्लाइड बाय आर ची व्हॅल्यू 12% आहे ओनली 12 लिहायचे डिवाइड बाय 100. हे सॉल्व्ह करायचं. इथे 12 कट होऊन जातील तुमचे 12 कट होऊन जातील. नेक्स्ट स्टेपला तुमच्याकडे काय बाकी ते बघा. हे 100 आहे इकडे मल्टिप्लाय करून टाकायचे 560 इंटू 100 बस एवढंच लिहायचे. इज इक्वल टू हा जो पीडब्ल्यू आहे तो इथे जसाच तसा राहील आणि हा जो 8 आहे तो मी इथे ठेवतो. तो इकडे लिहिला काय तिकडे लिहिला काय मल्टिपल मध्येच आहे तो. नेक्स्ट स्टेपला 8 ने इकडे भाग देता येईल आपल्याला, डायरेक्ट देता येईल भाग. 8 1 जा 8 8 7 जा 56 म्हणजेच इथे आपल्याला 70 इंटू 100. मग मी याला लिहून घेतो पीडब्ल्यू इज इक्वल टू हे 70 इंटू 100 दॅट इज 7000. उत्तर काय आलं 7000. पीडब्ल्यू मिळाला आपल्याला. आता नेक्स्ट स्टेपला सम ड्यू. सम ड्यूचा फॉर्म्युला आहे आपला इज इक्वल टू पीडब्ल्यू प्लस टीडी. मग पीडब्ल्यू आत्ताच फाइंड केला आपण 7000 आणि टीडी आहे आपला 560. यांची ऍडिशन करा म्हणजेच तुम्हाला सम ड्यू मिळणार आहे 7560. हे झालं तुमचं एक्झाम्पल.
काय नाही, फक्त इथे एक लक्षात ठेवायचं, 12 कट केले, 100 ने इकडे मल्टिप्लाय केलं, 560 इंटू 100, म्हणजे जिथे आपण काय करायचं, 8 1 जा 8, 7 जा 56, मल्टिप्लाय आहे ना, यांच्यामध्ये पण गुणाकार आहे, इकडे पण गुणाकार आहे, भाग देता येतो. मग स्टेप वाढवायची नाही, डायरेक्ट भाग देऊन टाकायचा. 70 इंटू 100 7000, 7000 आपण पीडब्ल्यूच्या ठिकाणी घेतले. टीडी तुमचा ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये गिवन होता, त्यांची ऍडिशन करा, 7560, हे याचं आन्सर येईल. ओके, आता चौथा प्रॉब्लेम घेऊ आपण. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय आपण, प्रॉब्लेम नंबर 4. तर यामध्ये काय लिहिलंय ते बघा. द ट्रू डिस्काउंट सांगितलंय ऑन अ सम, कशावर आहे तो, सम वर, इज 3/8, 3/8 म्हटलंय तिथे, ऑफ द, म्हणजे हा जो 3/8 आहे फ्रॅक्शन आहे तो, जसं आपण 1/4 म्हणतो, म्हणजे 100चा 1/4 म्हणजे किती, 25, म्हणजे 4 ने याला भाग देतो. तसं एक ऑफ द सम ड्यू, म्हणजे एसडी ची एक व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूला, म्हणजे कसं लिहिता येईल त्याला, तर एसडी ची एक व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूच्या 3/8 आहे, म्हणजे असं गुणाकार येईल, त्याचा 3/8 पार्ट आहे तो. मग ऍट द 12%, म्हणजेच आपल्याला प्रॉब्लेम मध्ये एन आर ची व्हॅल्यू दिली, रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 12%, फाइंड द पिरियड ऑफ द बिल. पिरियड म्हटलेला आहे, पिरियड म्हणजे नंबर ऑफ इयर, टायमिंग, मंथ किती आहे, म्हणजे एन मिसिंग आहे तुमचा, क्वेश्चन मार्क, माहित नाही. मग आपल्याकडे ट्रू डिस्काउंट पण नाहीये प्रॉब्लेम मध्ये. आता मिसिंग काय काय पहा, टीडी पण दिलेला नाहीये, सम ड्यू पीडब्ल्यू पण दिलेला नाहीये, सम ड्यू आहे पण तो 3/8 सम ड्यूला म्हटलाय त्याने, म्हणजे आपल्याकडे टीडी मिसिंग आहे, पीडब्ल्यू मिसिंग आहे, सम ड्यू पण मिसिंग आहे, प्रॉपर व्हॅल्यू नाहीये, फक्त 12% आहे, 3/8 आहे, आणि पिरियड ऑफ द बिल फाइंड करायचंय. मग अशा वेळेस आपला जो रेग्युलर फॉर्म्युला आहे सम ड्यूचा, तो तर आपण यूज करूच, पीडब्ल्यू प्लस टीडी, हे फाइंड करायचंच आहे आपल्याला. परंतु हा फॉर्म्युला यूज करायच्या आधी आपल्याकडे या तिघांपैकी एक व्हॅल्यू फाइंड करावी लागेल, आपल्याला ऍझम्पशन करावी लागेल, तयार करावी लागेल ती व्हॅल्यू. आता एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याकडे, हा एक इन्फॉर्मेशन मात्र अशी आहे, ही वाली, म्हणजे ट्रू डिस्काउंट दिलेला आहे तुम्हाला, टी डी तो दिलेला आहे, ट्रू डिस्काउंट, पण तो कसा दिलाय, 3/8 दिलाय, 3/8 दिलाय कोणाच्या, ऑफ द सम ड्यूच्या, म्हणजे इंटू सम ड्यू, हे असं दिलंय. मग आपण या बेसला जर तयार केलं, यालाच पुढे सॉल्व्ह करूया. टीडी इज इक्वल टू 3/8, आणि सम ड्यूचा फॉर्म्युला आपला हा आहे, तोच इथे इनपुट करूया, पीडब्ल्यू प्लस टीडी, हा फॉर्म्युला इनपुट करूया तिथे. आता काय करायचं, हा 3/8 आहे, हा इकडे घेऊन येऊ आधी, याला इकडे मल्टिप्लाय करून टाकू, म्हणजे हा 8 टीडी येऊन जाईल, 8 टीडी, आणि हा जो 3 आहे, जो खाली तो वर जाईल, जो वर आहे तो खाली येईल, 8/3 होईल तो, म्हणजे 8/3 ट्रेड डिस्काउंट बरोबर, हे स्टेप फक्त आपण इकडे गेली, जे डिव्हाइडला आहे ते मल्टिपलला, आणि जे मल्टिपलला आहे ते डिव्हाइडला, ही स्टेप अशीची अशी राहील, पीडब्ल्यू प्लस टीडी. आता काय करायचं, हा 8/3 टीडी असाच ठेवा, हा एक टीडी आहे, हा प्लस मध्ये, त्याला इकडे घेऊन या, तो मायनस होऊन जाईल, म्हणजे आपल्याला इथे पीडब्ल्यू ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. मग आपण असं शिकलोय बघा, 8/3 मायनस आहे, मग खालून इकडे मल्टिप्लाय करता येईल, 8 मधून 3 मायनस करता येईल, बघा 8 टीडी मायनस 3 ने याला मल्टिप्लाय करा, इथे काहीच नाही, म्हणजे एक आहे, एक टीडी आहे, तर 3 गुणेला टीडी डिव्हाइड बाय, हा 3 जसाचा तसाच राहील, इज इक्वल टू पीडब्ल्यू. मग आता इथे सबट्रॅक्शन करून घ्या, 8 टीडी मधून हा गेला 5 टीडी, या 8 मधून 3 मायनस केला 5 टीडी, डिवाइड बाय तो 3 तसाच राहील, आणि इज इक्वल टू पीडब्ल्यू, म्हणजे ही जी व्हॅल्यू आपली आलेली आहे पीडब्ल्यू ची आलेली, पीडब्ल्यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली तिथे. चला
आता ही व्हॅल्यू तर मिळाली आपल्याला, पीडब्ल्यू ची आहे, ही इथेच टाकून घेऊ. टीडी ऑलरेडी आपण घेतलेलाच आहे 3/8 वाला. मग इथून काहीतरी सम ड्यू चा फॉर्म्युला यूज करून आपण नंबर ऑफ इयर फाइंड करायचं. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, नंबर ऑफ इयर. मग तुमच्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे बघा टीडीचा, तो यूज करता येईल आपल्याला. टीडीचा दुसरा फॉर्म्युला आहे, टीडी इकडे घेतोय इज इक्वल टू पीडब्ल्यू, कारण पीडब्ल्यू आपण फाइंड केला ना, इंटू एन इंटू आर. कारण आपल्याकडे आर आणि एन दोघं आहे, आर आणि एन दोघं आहे म्हणून आपण त्याला यूज करता येईल तिथे डिवाइड बाय 100 हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. कारण इथून एक फाइंड करता येईल. तुम्ही म्हणणार सर पीडब्ल्यू तर मिसिंग आहे, तरी त्याची आपण प्राइस तयार केलेली आहे, ते टाकूया त्यामध्ये. बघा हा जो टीडी आहे याची व्हॅल्यू काय इथे 3/8 USD. हा 3 काम करूया सध्या याला असंच राहू द्या, टीडीला, या टीडीला असंच राहू द्या फुल. पीडब्ल्यू ची व्हॅल्यू टीडी मध्ये कन्वर्ट करूया. हा आहे तुमचा 5 TD/3, 5/3 टीडी, 5/3 टीडी. ही किंमत तुमची पीडब्ल्यू च्या ठिकाणी फक्त इनपुट करा, मल्टिप्लाइड बाय एन तर मिसिंग आहे ना, तोच तर शोधायचा आहे आपल्याला. नंबर ऑफ इयर, आर माहिती आपल्याला 12% आहे, डिवाइडला हा 100 आहे. आता इथे एक काम करूया आपण, याने याला बघा इथे 3 आहे, मल्टिपल आहे, मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर भाग देता येत नाही. मल्टिप्लिकेशन असेल आणि डिव्हाइड असेल तर 3 1 जा 3, 4 जा 12 असा भाग देता येतो आणि 4 × 5 करता येतो. हा टीडी असाच राहू द्या, त्याला काहीच करू नका. 5 × 4 20 आणि हा जो टीडी आहे तो तसाच ठेवा. हा मल्टिपल इंटू एन पण तसाच ठेवा. डिवाइडला 100 तर तुमचा ऑलरेडी होताच, फक्त मी डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केलं. त्यानंतर इथे 0 0 कट करायचं, 2 1 जा 2, 5 जा 10 करायचे. 5 उरलाय तिथे, 5 ने इकडे मल्टिप्लाय करून टाका, म्हणजे हा 5 टीडी होऊन जाईल इज इक्वल टू हा टीडी आहे इंटू एन. इथे मल्टिप्लिकेशन आहे, यांच्यात पण मल्टिप्लिकेशन आहे, दोघं साईडला मल्टिप्लिकेशन आहे. मग हा टीडी आणि हा टीडी जर कट केला आपण, हा टीडी आणि तो टीडी डायरेक्ट कट करू शकतो, म्हणजे एनचं उत्तर किती आलंय 5. एन इज 5, दॅट इज नंबर ऑफ इयर किती आलं आपलं 5. पिरियड ऑफ द बिल खाली लिहून घ्यायचं, पिरियड ऑफ द बिल इज 5. दोन एक्झाम्पल घेतलेत आपण.